प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए येशू ख्रिस्तांचे मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 18 सप्टेंबर 2024 बुधवार। प्रार्थना आणि देवदूत. पित्या, जर तुझी इच्छा असेल तर हा प्यायला माझ्यापासून दूर द्या, तरीसुद्धा माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुमची इच्छा आहे. मग एक देवदूत त्याला जोडलेले स्वर्गातून त्याला मजबूत करते. लूक 22 अध्याय 42 वचन से 43 वचन. येशू कदेशने मनाची बागेत प्रार्थना करीत होता. आत्सुक्य आणि वेदना. तो त्यांच्या जीवावर उठला आणि प्रार्थना केली. मग एक देवदूत स्वर्गातून त्याला बळकट करण्यासाठी प्यायला दिसला. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही स्वर्गीय कुटुंबात सामील आहात आणि आपण देवदूत सहभागिता आहे. करूब आणि ते सेराबीम. होय, देवाचे कुटुंब इतके प्रचंड आहे आणि देवदूतांनी उत्सुकतेने वाट पाहत आहोत मजबूत आपण. परंतु आपण सियोन पूर्वी स्वर्गीय यरूशलेम जो स्वर्गात नोंदविलेल्या पहिल्या सभास्थान आणि चर्चला जो सर्वांची न्यायाधीश आहे, केवळ येशूच्या न्यायाच्या आत्म्यास येशूला परिपूर्ण केले आहे. नवीन कराराचे मध्यस्थ आणि शिंपडलेल्या रक्तात जे हाबेलपेक्षा चांगले गोष्टी बोलतात. इब्री लोकांस 12 अध्याय 22 वचन से 24 वचन. देव प्रार्थना करणाऱ्या आपल्या मुलांना आत्मस्तुती अनुसार सेवा म्हणून देवदूत देतो. इब्रियस 1 अध्याय 14 वचन. या सलिमिस्ट म्हणतात, तो आपल्या दूतांना तुमच्या सर्व मागणी ठेवील, त्यांच्या हातात तुम्हाला धरून धरतील, तुम्ही आपल्या पायावर दगड फेकून द्याल. स्तोत्र 91 अध्याय 11 आणि 12 वचन. एकदा असूर राजा एजेकियाशी निगडीत असताना राजा एजेकिया येथे गेलो तेव्हाचे मंदिर त्याने पाठविलेले भयभीत संदेश पसरले आणि देवाच्या उपस्थितीत प्रार्थना केली. परमेश्वराने त्या प्रार्थना ऐकलेल्या आणि पाठविलेल्या देवदूत. मग परमेश्वराचे दूत बाहेर आला आणि असूरच्या छावणीत 1,000 लोक ठार केले. आणि जेव्हा लोक सकाळी लवकर उठले तेव्हा सर्व मृत्यूदेह होते. येसाया 33 अध्याय 36 वचन. एक 100 सैनिक असलेला रोमन सेंच्युरियन पण जो प्रार्थना करतो तो देवाची मुलांच्या बाजूने. देव फक्त 100 पर्यंत हजारो देवदूतांची यजमानांना पाठवू शकत नाही. आमच्या प्रभूच्या कुटुंबात अनेक अग्नीने रथ आणि घोडे आहेत आणि एक तलवार. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. सैतान हा गरीब माणूस मोठ्याने ओरडून म्हणाला, परमेश्वराने त्याचे ऐकले आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला वाचविले. परमेश्वराचा दूत त्याच्या भक्तांकडे फिरतो आणि त्यांना वाचवतो. स्तोत्र 34 अध्याय 6 आणि 7 वचन. देवाचे मूल घाबरू नका. किती गरीब आहे. आपण प्रार्थना ऐकतो जो प्रार्थना ऐकतो. पुढील ध्यानासाठी वचन. तो देवाला प्रार्थना करेल आणि त्याला आनंद होईल. तो आनंदाने पागून त्यांच्या चेहरा पाहतो किंवा तो त्यांची चांगुलपणासाठी पुनश्चित करतो. अय्यूब 33 अध्याय 26 वचन. दिवसासाठी बायबल वचन. सकाळी नीतिसूत्र 30 अध्याय 31 अध्याय. संध्याकाळी 2 कोरिंथियर 11 अध्याय 1 से 15 वचन. धन्यवाद.